एकदा एका दाट जंगलात एक मोठं अस्वल शांतपणे झोपलं होतं. कोणी त्याला घाबरत नव्हतं, कारण तो हलत नव्हता. काही प्राणी म्हणाले, तो काही करणार नाही, तो थकलाय, तो संपलाय. पण सत्य वेगळंच होतं. तो विश्रांती घेत होता, कारण त्याच्या आत एक प्रचंड बळ साठत होतं. तसंच काहीसं तिचं होतं. ती शांत होती, पण कमकुवत नव्हती. एक दिवस जंगलात गोंधळ झाला, धोका जवळ आला आणि त्या क्षणी अस्वल जागं झालं. ज्यांनी त्याला दुर्लक्षित केलं होतं, तेच आज थरथरत होते. तो ओरडला नाही, तो दाखवून देत होता. तशीच तीही उठली. एक दिवस शांतपणे, पण ठामपणे. लोकांना धक्का बसला, कारण त्यांनी तिच्या शांततेला कमजोरी समजली होती. याचं तात्पर्य इतकंच की स्त्री शांत असेल तर ती कमजोर असतेच असं नाही. कधी कधी ती फक्त स्वतःची ताकद जमवत असते. लक्षात ठेव, झोपलेली शक्ती जागी झाली तर ती थांबत नाही. आणि अशाच गोष्टींसाठी तू मला फॉलो करायला विसरू नकोस.